सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता। आयची जी प्रेस कॉन्फरन्स आसा ती SC/ST युनायटेड फोरम गोवा ह्या बॅनरा सकयल आमी प्रेस कॉन्फरन्स आपयलेली आसा। जशें की सगळ्यांक खबर आसा की 1 ऑगस्ट ह्या दिसा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी एक जजमेंट पास केल्लें आनी ते जजमेंट आसलें तें रिगार्डींग SC/ST जी कम्युनिटी आसा ताका क्रिमिनल लावपा खातीर। आणि ह्या जजमेंटाच्या विरोधात संपूर्ण भारत देशात जे आंबेडकराइट्स मुवमेंट चलता त्यांनी ह्या जजमेंटाक विरोध केलो आणि सेम आमी गोंयांत सुद्धा ह्या जजमेंटाक विरोध करून आतांच 21 तारीख जो भारत बंद नॅशनल फोरमान हो आवाज उठयलेलो आसा ताका सपोर्ट करपा खातीर आमी ही प्रेस कॉन्फरन्स आपयलेली आसा। आणि आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सात SC/ST युनायटेड फोरमाचे निमंत्रक SK जाधव सर आसात, तशेंच सुभाष केरकर सर आसात, ते ह्या संदर्भात तुमकां डिटेल म्हायती दितले। सगळ्या पत्रकारांचे हांव म्हापसा शहरांतल्या सगळ्यांचे हांव येवकार दिता आणि म्हजें नांव SK जाधव। 1 ऑगस्ट 2024 1 ऑगस्ट 2024 ऑनरेबल जस्टिस 7 जस्टिसचे खंडपीठ या खंडपीठात एक 2011 पंजाब स्टेट गव्हर्नमेंट तांची एक रिझर्वेशनची केस तांणी त्याच्यामध्ये घातलेली तुमच्या कोर्टान ती आशिल्ली स्टेट गव्हर्नमेंट कोर्टान। उपरांत ती केस तिची केस आहा ती थंय भायर पडली। तिच्या उपरांत ती सुप्रीम कोर्टान आयल्या। त्याच्यात जायता एडवोकेट थिंगा आज जे आमकां रिजर्वेशन मेळटा SC/ST जे रिजर्वेशन मेळटा ते रिजर्वेशन 341 या आर्टिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जे केला त्या आधारात हे आमकां जे रिजर्वेशन जे मेळटा SC आणि ST ते केवळ आमकां रिजर्वेशन आमी केवळ या समाजातले गरीब आसात म्हणून न्ही, तर ते जातीयतेमुळे आमच्यामुळे जी अस्पृश्यता आसली गेले 3000 वर्ष आम्ही अस्पृश्यतेच्या खाईत लोटले गेलेले। आमकां कसल्याच प्रकारचे गांव कुसा भायर रावचे पडा। गांवांत आमकां बऱ्या प्रकारचे खंय शहरांत सुद्धा शहराच्या भायर रावचे पडा हे तुमकां बऱ्यापैकी खबर आसा। तेन्ना तेकाच लागून भारतीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 जाल्या उपरांत ह्या भारताची एक लोकशाही पद्धती तेचेर राज्यघटना केली गेली। त्या राज्यघटनेत संपूर्ण भारतातल्या मागीर तो SC असो ST असो मायनॉरिटीज असो मागीर OBC असो या सगळ्या समाजाचो एक विचार करून डॉक्टर बाबासाहेब आणि तांचे वांगडी अजून 6 वांगडी आणि सगळ्या त्या राज्यघटनेचे करीबन 270च्या वयर सदस्य असतात। हे प्रत्येक कलमात त्या कलमाचे डिबेट झाल्या आणि ते डिबेट जावन ही राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी तयार झाली। या ठिकाणी आम्ही आपल्याला निमंत्रित केलं ते 1 ऑगस्ट 2024 रोजी जो या 7 ऑनरेबल जस्टिस आणि चीफ जस्टिस चंद्रचूड साहेबांनी जो इथं क्रिमिलियरचा एका ठिकाणी लावायचा जो इथं निर्देश केलेला आहे तोही निर्देश कोणाला केला स्टेट गव्हर्नमेंट एनी स्टेट गव्हर्नमेंट तो त्यांनी ठरवावा। तर तो आम्हाला मार्ग आहे कारण का आत्ताच कुठेतरी आमची थोडीफार जे उदरगत होतं कोकणीत आपण बोललो तर आपला थोडा शैक्षणिक विकास थोडं कुठेतरी एम्प्लॉयमेंट विकास हा सर्व जर घटना पाहिल्या तर हे जर क्रिमी लेअर लावलं तर आम्हाला याच्यातून
कुठल्याही प्रकारची पुन्हा आमची स्थिती तशी येईल. त्यासाठी आम्ही 8 ऑगस्टला गोव्यामध्ये आपण पणजीच्या शहरी त्या ठिकाणी हे घेतलेलं, आपण त्या ठिकाणी परिषद घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण गोव्यातील ज्या आपल्या SC STच्या ज्या संघटना आहेत त्यांना जागृती करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं. जे लोक त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आले त्याच्यातून 11 ऑगस्टला 2024 रोजी एक ऑल गोवा SC ST युनायटेड फोरम हा आम्ही डिसाईड केलेला आहे सर्वांनी. त्याच्यामध्ये सर्व जातीची म्हणजे सर्व आपल्या हे जे कास्ट आहे STची, SC आणि STची, SCची 5 आणि STची 3 अशी मिळून 8 याच्यामध्ये आहे. तर जो आज आपण जे करत आहोत या ठिकाणी पत्रकार परिषद निमंत्रित करण्याचं एकच कारण म्हणजे असं की पूर्ण भारत हा परवा 21 तारीखला 21 ऑगस्टला पूर्ण भारत नॅशनल लेवलवरती आपल्या ज्या राष्ट्रीय संघटना आहेत, प्रत्येक स्टेटच्या संघटना आहेत, त्यांनी या 7 ऑनरेबल जजने दिलेला क्रिमी लेअरचा कायदा लागू करण्यात यावा किंवा करायला काही हरकत नाही हा निर्देश त्यांनी मागं घ्यावा एवढीच आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आपल्या त्या गोव्यातील ज्या संघटना आहेत, अनेक संघटना आहेत आमच्या SC मध्ये ज्या आपल्या 5 कम्युनिटी आहेत त्याच्यामध्ये किमान 45 संघटना आहेत. स्पोर्ट्स आहे, त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप आहे, स्टुडंट फेडरेशन आहे, त्यानंतर बाकीच्या ऑर्गनायझेशन आहेत, 1-2 आमच्या राजकीय सुद्धा ऑर्गनायझेशन आहे. तर आपल्या आमचे पत्रकार मित्रांच्या द्वारे आम्ही आमच्या जनतेला 21 तारीखला आझाद मैदान पणजी या ठिकाणी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी हजर राहून 10 ते 2 वाजेपर्यंत जो नॅशनल लेवलला जो बंद पुकारण्यात आलेला, भारत बंद पुकारण्यात आलेला आहे त्याला आपण गोव्यातून पाठिंबा देणार आहोत. तर याची दक्षता सर्व संघटनांनी घ्यावी. जे आज रिटायर झाले त्याही आमच्या सर्व बांधवांनी घ्यावी. आमचे जे प्रतिनिधी आहेत, 4 आमचे प्रतिनिधी आहेत, राजकीय प्रतिनिधी आहेत. SCचा आमचा एक प्रतिनिधी आहे जे आदरणीय प्रवीण आर्लेकर MLA सर, त्यांनाही आम्ही भेटलेलो आहोत. त्यांना आम्ही या प्रकारची सगळी कल्पना दिलेली आहे. त्यांना अगोदरच होती, परंतु आमचं कर्तव्य आहे की त्यांना जागृती जाऊन त्यांना बोलावणं आणि बाकी या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाठिंबा देणं, कारण समाजातून ते गेलेले आहे. 2 मिनिस्टर, 1 मिनिस्टर आहे, 1 माननीय सभापती आहे, त्यांनाही कम्युनिटीचे आपल्या ST कम्युनिटीचे त्यांना भेटलेलं आहे. आमचेही लोक त्यांना त्या एरियामध्ये जाऊन भेटलेलं आहे. आपल्याद्वारे जसं मी म्हणालो की परवाची जी 21 तारीख ऑगस्टला जे बंदची हाक दिलेले आहे, नॅशनल म्हणजे भारत बंदची हाक दिले, त्याला या सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना आपल्यातर्फे कळकळीची विनंती करतो. कारण आमच्याकडे केवळ 1 आणि 2 दिवस आहे, आजचा आणि उद्याचा. परवा आपण त्या ठिकाणी पणजीला त्या ठिकाणी आपण आलात, मला ऐकून घेतला. 1 ऑगस्टाक सुप्रीम कोर्टान एक जजमेंट जो दिलो आणि तो क्रिमी लेयर आणि क्लासिफिकेशन इन द कास्टाच्या भितर आणि क्लासिफिकेशन असो जो जजमेंट आसा, हो जजमेंट म्हणजे खंय तरी आमकां आमच्याच लोकां मदीं फूट पाडपाचो हो जजमेंट जावं शकता अशें आमकां दिसता. आणि तेका लागून आमी ह्या जजमेंटाचेर आमकां मान्य ना. आणि म्हणून संपूर्ण देशान जो आज बंद पुकारला त्या बंदाक म्हणजे 21 तारखेर ऑगस्टाचे जो बंद पुकारला तेका आमी गोंयांतल्यान संपूर्ण जनता SC ST आणि इतर आमचे जे सहकारी आसा, OBC आसा, मायनॉरिटी आणि जे आमचे वेल विशर्स आसा तांकां सगळ्यांक आमी आव्हान करता की तुमी ह्या बंदाक आमकां सपोर्ट करचो आणि सगळ्यांनी थंय हजर रावचे अशें आमी तांकां आव्हान करता. आणि आमचे कितें डिमांड आसतले थंय ते हांव बेश्टे 2 मिनटां शॉर्टकट वाचून तुमकां सांगता. प्रोसीड द promulgation of the ordinance made the judgment ineffective. Second, to file the review petition by the central government in the case before the apex court. Third, to frame approximate bill to be placed in the legislature in the coming parliament session with the respect of judgments stated above.
चौथो, टू कंडक्ट द सोशियो इकॉनॉमिक एज्युकेशन कास्ट सेन्सस, टू कम पाचवो, टू कम अप with the legislation with the provisions of reservation for SC/ST in judiciary and in private sector enterprises with the clear-cut provisions not to de-reserve the post or seats. 6. To come up with the proposal of introduce amendment in the constitution to nullify the creamy layer and the quota within the quota. 7. To take the necessary step to place the reservation laws for SC/STs under the 9th schedule of the Constitution of India. 8. Any other steps deemed proper for the development of the SC/ST communities. So हे जे डिमांड आसा ते आमचे सगळे डिमांड आसतले ह्या आमचे जे आमी एक एजिटेशन पुकारला, जे धरणां आमी धरतले आझाद मैदानाचेर, आणि ते आमचे धरणां 10 आमी स्टार्ट करतले, ते 2 जायसर आसतले तेन्ना संपूर्ण आमच्या गोंयच्या जनतेक तशेंच आमी पत्रकार बंधूंक सुद्धा सगळ्यांक आमी हांगासर इन्वायट करता ह्या धरणाक. आणि ही पत्रकार परिशद आता आमची सोंपली.